नमस्कार. आज आपण पावसाळा स्पेशल अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असे पालक रोल बनवणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरच्यांना खूप आवडेल. चला तर आता आपण सुरुवात करूया. नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण हे पावसाळा स्पेशल छान मस्त कुरकुरीत असे पालक रोल बनवणार आहोत चहासोबत. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. तर प्लीज पहिले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे मी गावरान पालक घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटेच पानं असतात गावरान पालकची. तर त्यामधले मी हे छान मोठे मोठे निवडून घेतलेले आहे. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही पानं निवडून घेऊ शकता. तर मी पानं छान स्वच्छ धुवून घेतली आणि थोड्या वेळ मी पाण्यामध्ये तसेच ठेवलेले आहे. आता मी आधीच बटाटे उकडून ठेवलेले होते. ते मी त्याचे सालं काढून घेतले आणि छोटे छोटे बटाटे आहे, खूप मोठे नाही, मध्यम आकाराचे म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर हातानं छान मस्त कुस्करून घेतले किंवा मॅश करून घेतले तरीसुद्धा चालते. कारण आपल्याला हे रोलमध्ये घालायचे, त्यामुळे छान मॅश करून घ्यायचे बटाटे. त्यामध्ये आपण काही मसाले घालूया. प्रथम आपण एक कांदा घेतला मध्यम आकाराचा, बारीक कट करून घेतला. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याचे पानं ते सुद्धा बारीक कट करून घेतले. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घातली. 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट घातलं, हळद घातली आणि हे घरी बनवलेले मी आमचूर पावडर घातलेलं 1 चमचा, जिरे पावडर घातलेलं आहे 1 चमचा, भाजलेले जिरे पावडर आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जिरे पावडर घालायला विसरू नका कारण चव खूप छान लागते. जर तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चवीला छान लागते, किंवा तुम्ही एखादा चमचा सॉस घातला तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागते. आता आपण हे सगळे मसाले घातलेले आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण एकत्र करून ठेवलं. आता आपण याचे रोल करण्यासाठी आणि रोल कशामध्ये डिप करायचे आपण त्यासाठी बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर एक बाउल घेतलं, त्यामध्ये भाजीचा जो चमचा आहे त्या चमच्यानं मी 2 चमचे बेसन पीठ घातलं. थोडंसं हिंग घातलं म्हणजे पचायला जरा हलकं होते. ओवा घातला अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घातलं, तिखट घातलेलं आहे 1 चमचा. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता आपण पाणी घालूया. हळद टाकायची विसरली होती मी, अर्धा चमचा हळद घातली. मी मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमचाचाच वापर करत आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही ठेवायचं आहे आणि खूप दाटसरही नाही ठेवायचं. जेवढं जास्त तुम्ही पीठ फेटून घ्याल तेवढं जास्त मस्त आपले कुरकुरीत हे रोल होतात. तर माझ्याकडं सध्या तांदळाचं पीठ नाही. तुम्ही यामध्ये पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकते. त्यामुळे हे छान कुरकुरीत असे हे रोल तयार होते. चला तर आता आपण सुरुवात करूया रोल बनवायसाठी. तर हे पालकचं पान घेतलेलं, तर याचे जे देठ आहे हे थोडेसे जाड असतात. त्यामुळं हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे पान एकसारखं येते आणि पान तुटतसुद्धा नाही. मध्ये जरा थोडंसं कडक भाग आला ते. आता त्यामध्ये असं मिश्रणचं छान छोटासा रोल करून घ्यायचा, जेवढा पानाचा आकार आहे तेवढा, आणि असा रोल गुंडाळून घ्यायचा. आता आपण सगळे रोल याचप्रमाणे मस्त गुंडाळून घेऊया हे पालकमध्ये. व्यवस्थित गुंडाळायचे. तुम्हाला जर वाटलं हे असं सुटल्यासारखं वाटतं तर तुम्ही स्टिकचा वापर करू शकता. शक्यतो गरज पडत नाही कारण आपण हे डबल बेसन पिठामध्ये आपण हे डीप करणार असो, त्यामुळं ते निघत नाही पानं. तर आपलं हे पीठ पण छान भिजलं गेले. एकीकडे आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आता एक एक रोल घ्यायचा आपल्याला, जे आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये डीप करून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे अलगद तेल मध्यम गरम झालं की हे सोडून घ्यायचं. खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं, कारण काय होते काळपटपणा लवकर येते. त्यामुळं तेल छान गरम झालं की मध्यम गॅस करायचा आणि हे अलगद असे आपले हे रोल सोडून घ्यायचे. त्यानंतर थोड्या वेळ थांबायचं. वरची साईड एकदम कोरडी झाली की मग आपण चमच्याच्या साहाय्याने त्यावरती तेल टाकून घ्यायचं. थोडासा लालसर कलर आला त्याला की आपण पलटवून घ्यायचं, सोनेरी कलर आला की. तुम्ही जर मंद गॅसवरती जर हे तळले तर ते खूप तेलकट होऊ शकतं. त्यामुळं शक्यतो मीडियम गॅस किंवा थोडासा फुल करत आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहे. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. चला तर आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरे पण यामध्ये कढईमध्ये दुसरे रोल टाकून घेऊया. तर आपण नेहमीच पालकचे भजे खातो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर आज म्हटलं चला तर आज वेगळ्या पद्धतीने हे
आपण पालक रोल बनवूया. छान मस्त बाहेर पाऊस पडत आहे आमच्याकडे. चला तर आता आपले हे रोल तळून घेत आहोत आपण. गरम गरमच छान लागतात हे. तर आता आपण जेवढे पाहिजे तेवढेचे रोल बनवून ठेवलेले आहे. जेव्हा पाहिजे तुम्ही तेव्हा तळू शकता हे. हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालते. म्हणजे तुम्हाला जेव्हा गरम गरम पाहिजे असेल तेव्हा तुम्ही तळू शकता. तर आज आपण हे मस्त खमंग खुसखुशीत असे हे पालक रोल बनवलेले आहे. माझा 4चा चहा पण तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि पटकन होणारीसुद्धा आहे. तर या पालक रोल खायला 4च्या चहासोबत मस्त खमंग असे चविष्ट आपण आज पालक रोल बनवलेले आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. पावसाळा स्पेशल आपले हे पालक रोल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. चला तर तुम्हाला एक मी तोडून पण दाखवत मस्त कुरकुरीत पालक रोल. धन्यवाद.